शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे आता आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये लढाई लढणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आंबी यांना जिल्हा कोर्टामध्ये जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर गायकवाड यांच्या समर्थकांचे देखील अनेक धमक्यांचे फोन आलेले आहेत आणि त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टामध्ये घेऊन आम्ही गेलेलो आहोत। मात्र आम्हाला कोल्हापूर सर्किट बेंचनं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला। त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर पुन्हा उच्च न्यायालयामध्ये येण्याचं देखील सर्किट बेंचनं म्हटलंय, अशी माहिती आंबी यांनी दिली आहे। आणि त्यामुळे आता आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधातील प्रशांत आंबी यांची लढाई जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होणार आहे। प्रशांत आंबी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूरच्या जे मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच आहे त्या ठिकाणी त्यांनी गेले, मात्र आता त्यांना पुन्हा एकदा सत्र न्यायालयामध्ये जाण्याचे काय सत्र न्यायालयामध्ये जाण्यास सांगितलेलं आहे काय? आपण जलद न्याय मिळावा या हेतूने हायकोर्टामध्ये हे प्रकरण दाखल केलं होतं। आपली मागणी एवढीच होती की आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि तपास जो आहे तो जलद गतीने व्हावा, कारण 1.5 महिन्यापूर्वी जिल्हा न्यायालयानं पोलिसांना चौकशीची परवानगी दिली असताना सुद्धा 1.5 महिन्यात काहीही कोणत्याही प्रकारची आमदार संजय गायकवाड यांची चौकशी झालेली नाहीये। पण हायकोर्टानं आम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये जाण्याचा सल्ला दिलेला आहे। फक्त आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिली असा एवढा छोटा हा विषय नाही आहे। त्यानंतर सुद्धा त्यांच्या समर्थकांचे अनेक वेळा मला फोन आलेले आहेत, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ते धमक्या देत आहेत। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आसिम सरोदे हे जे या केसमधले वकील आहेत त्यांनी हायकोर्टाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की लवकरात लवकर तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालून दखलपात्र स्वरूपाची या संदर्भातले काही कलमा आहेत ती देखील वाढवण्याची मागणी होती, कारण समर्थकांनी गुन्हा म्हणजे धमक्या दिल्या, त्यामुळे त्यात काय बदल झालेला आहे? कोणताही बदल झालेला नाहीये। 22 एप्रिलला फोन आलेला, आता जवळजवळ 3 महिने ह्या प्रकरणाला होत आली, पण याच्यामध्ये काही प्रगती नाही आहे। NC स्वरूपाचेच गुन्हे आज देखील आमदार संजय गायकवाड यांच्यावर दाखल आहेत, त्यात सुद्धा काही चौकशी झालेली नाही आहे। आता इथून पुढची लढाई आता सत्र न्यायालयामध्ये असेल? हो, 2-3 दिवसामध्ये आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल करतोय आणि रस्त्यावरची लढाई आमची पहिल्या दिवसापासून सुरू आहे, ती सुरू राहील। कॅमेरामॅन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।